घरात बेलपत्राचे झाड असल्याचे फायदे आणि श्रावणातील बेलपत्राचे महत्त्व. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण घरात बेलपत्राचे झाड असल्याचे फायदे आणि श्रावण महिन्यातील बेलपत्राचे महत्त्व या विषयावर आपण व्हिडिओ पाहणार आहोत. आता हिंदू धर्मात आणि विशेषतः शिवपूजेमध्ये बेलपत्राला अत्यंत पवित्र आणि उच्च स्थान आहे. श्रावण महिना सुरू झाला की महादेवाच्या पूजेत बेलपत्राची लगबग खूप वाढते. पण तुम्हाला माहीत आहे का, जर हे बेलपत्राचे झाड तुमच्या घराच्या अंगणात किंवा कुंडीत असेल तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात नक्की काय घडते आणि या श्रावण महिन्यात याचे काय विशेष महत्त्व आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती अगदी सोप्या आणि सलग भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, वास्तुशास्त्र आणि शिवपुराणानुसार घरात बेलाचे झाड असणे हे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. आता या झाडामध्ये साक्षात शिवतत्व असते, त्यामुळे हे झाड घरात असल्यास घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती नष्ट होऊन सकारात्मकतेचा संचार होतो. आता शिवपुराणात तर असे म्हटले आहे की ज्या घराच्या अंगणामध्ये बेलाचे झाड असते ते घर एका पवित्र तीर्थक्षेत्रासारखेच बनते. या झाडाच्या केवळ दर्शनाने आणि स्पर्शाने माणसाची अनेक पापे नष्ट होतात. आता बेलाच्या झाडाला श्रीवृक्ष असेही म्हणतात. आता धार्मिक मान्यतेनुसार याच्या मुळामध्ये माता लक्ष्मी आणि माता पार्वतीचा वास असतो. म्हणून या झाडाच्या मुळाशी नियमित दिवा लावल्याने घरातील आर्थिक गरिबी दूर होते आणि पैशाची चणचण भासत नाही आणि घरात सुख समृद्धी येते. इतकेच नाही तर याच्या फांद्यांमध्ये माता महेश्वरी आणि संपूर्ण पानात प्रत्यक्ष महादेव सामावलेले असतात. जर तुमच्या घरात वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर बेलाच्या झाडाची नियमित सेवा केल्याने हे दोष शांत होतात आणि घरावरून येणारी मोठी संकटे पण टळतात. आता वास्तुशास्त्रानुसार बेलाचे झाड घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला लावणे सर्वात उत्तम मानले जाते. या दिशेला झाड असल्यास घरातील सदस्यांची बुद्धी सात्विक होते आणि पैशाची आवक वाढते. तर पूर्व दिशेला हे झाड लावल्याने समाजात मान सन्मान आणि कीर्ती मिळते. तर आता आपण जाणून घेऊया श्रावण महिन्यातील बेलपत्राचे विशेष महत्त्व. आता श्रावण महिना हा भगवान शिवांचा अत्यंत प्रिय महिना आहे आणि शिवपूजेत जोपर्यंत बेलपत्र वाहिले जात नाही तोपर्यंत ती पूजा अपूर्ण मानली जाते. आता 3 पानांचे एक बेलपत्र हे महादेवांच्या 3 डोळ्याचे आणि त्रिशूळाचे प्रतीक आहे. तर श्रावण महिन्यात शिवाला केवळ एक बेलपत्र वाहणे हे करोडो कन्यादान किंवा अश्वमेध यज्ञ करण्यासारखे फलदायी मानले गेले आहे.
आता पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा महादेवांनी विष प्राशन केले तेव्हा त्यांच्या शरीराचा दाह म्हणजे जळजळ होऊ लागली। त्यावेळी सर्व देवतांनी महादेवांना बेलपत्र खायला दिले आणि त्यांच्या मस्तकावर जल अर्पण केले, ज्यामुळे महादेवांना शीतलता मिळाली। म्हणूनच श्रावण महिन्यात महादेवांना शांत करण्यासाठी जल आणि बेलपत्र प्रामुख्याने वाहिली जातात। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर करायच्या असतील तर तुम्ही या श्रावण महिन्यात एक छोटासा उपाय नक्की करा। आता श्रावणी सोमवारी बेलपत्राच्या तिन्ही पानांवर, बेलपत्राला 3 पानं, त्याच्यावर चंदनाने ओम नमः शिवाय किंवा श्रीराम लिहा आणि ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा। यामुळे तुमची रखडलेले पैसे परत मिळतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते। तसेच महादेवांना वाहिलेले बेलपत्र प्रसादाच्या रूपाने रोज सकाळी रिकाम्या पोटी चघळल्याने आरोग्याला पण खूप फायदे होतात, असा आयुर्वेदातही विश्वास आहे। पण मित्रांनो, बेलपत्र वाहताना आणि तोडताना सुद्धा काही गोष्टींची विशेष काळजी नक्की घ्या। आता आपण बघणार आहोत कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। तर आता पहिलं बघूया, बेलपत्र हे कधीही उलटे म्हणजेच त्यांचा गुळगुळीत भाग पिंडीला स्पर्श करेल असे अर्पण करावे। आता दुसरं म्हणजे बेलपत्राचे पान कुठेही फाटलेले किंवा कीड लागलेले नसावे, अगदी फ्रेश असे पान शिवलिंगावर अर्पण करावे। आणि तिसरं म्हणजे सोमवार, चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या या तिथींना बेलाचे पान कधीही तोडू नये। घरात झाड असल्यास आदल्या दिवशीच पाने तोडून ठेवावीत। जर नवीन पान मिळाले नाही तर आधी वाहिलेले बेलपत्र स्वच्छ धुवून पुन्हा महादेवांना अर्पण केले तरीही चालते। असे म्हणले जाते की जे भक्त श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाची लागवड करतात किंवा त्यांची मनापासून काळजी घेतात, हे झाड जसजसे मोठे होते तशी त्या कुटुंबाची प्रगती होत जाते। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हीही या श्रावण महिन्यात आपल्या घरात बेलाचे झाड नक्की लावा। आपल्या गार्डनमध्ये किंवा गार्डन नसेल तर तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा आपल्या गॅलरीमध्ये हे झाड लावू शकता आणि महादेवांची कृपा प्राप्त करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हर हर महादेव। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार।